योजना बंद होऊ दिली नाही, भविष्यातही ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। काही झालं तरी लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळतील। पण महिन्याला 1500 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये आपण टाकतो। जेव्हा योजना जवळजवळ 2.5 कोटी आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी डिपॉझिट केले आणि समोरच्यांची तोंड छोटी झाली। पण मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे, तुमचे सख्खे भाऊ तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकतायत। राज्यातल्या सरकारने घेतलेले निर्णय आपल्या सगळ्यांना माहिती आहे। विशेषतः देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला। तो मंत्र काय आहे? या देशाला विकसित भारत तयार करायचा असेल तर भारताच्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेल्या आमच्या महिलांना आपल्याला समाजामध्ये केंद्रस्थानी आणावं लागेल। अर्थव्यवस्था, समाज व्यवस्था याच्या केंद्रस्थानी आणावं लागेल। आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम आखले आणि महिलांना अधिकारिता दिली। तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात जे सरकार आलं त्यांनीही मोदीजींच्या आशीर्वादानं महिला केंद्रित योजना सुरू केल्या। आम्ही त्या ठिकाणी महिलांकरता, विशेषतः मुलींकरता लेक लाडकी योजना सुरू केली। आपल्या घरी कन्या रत्न प्राप्त झालं तर त्या कन्या रत्नाचं स्वागत झालं पाहिजे, म्हणून ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल 18 वर्षाची होतपर्यंत 1 लाख रुपये त्या मुलीला आम्ही देतो आहोत, जेणेकरून त्या घरामध्ये आपल्या घरात लक्ष्मीचं जन्माला आली अशा प्रकारे त्या मुलीचा आदर त्यांनी केला पाहिजे। आपण दुसरी योजना आणली, आमच्या महिलांना एसटीच्या बसमध्ये जो काही प्रवास आहे त्याला 50% तिकीट लागेल अशा प्रकारचा निर्णय आपण केला। निर्णय केला तर एसटीचे लोक आले, म्हणाले अहो हा निर्णय परत घ्या, आमच्या एसटीचा बोरा वाजेल, आमची एसटी त्या ठिकाणी खूप नुकसानीत जाईल। आम्ही सांगितलं परत घेणार नाही, गरज असेल तर तुम्हाला मदत करू। महिन्याभरापूर्वी ते एसटीचे लोक आले, म्हणाले साहेब योजना बंद करू नका, काही झालं तरी करू नका। म्हटलं अरे तुम्हीच म्हणत होतात योजना बंद करा, आता म्हणता करू नका। अरे म्हणाले तुम्ही योजना सुरू केल्यापासनं इतक्या महिला एसटीने प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एसटी आता फायद्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे तुम्ही आता योजना बंद करू नका। मग मी जरा आढावा घेतला, माझ्या लक्षात आलं आता आमच्या बहिणींनी प्रवास करणं सुरू केलाय आणि अनेक ठिकाणी दुसऱ्या गावाला जायचं असेल तर आमच्या बहिणी आमच्या दाजींना भाऊजींना म्हणतात तुम्ही घरी थांबा, तुम्ही गेले तर दुप्पट तिकीट लागतं आणि प्लस तिथे जाऊन तुम्ही पान तंबाखू खर्रा मावा काय खाल आणि पैसे बर्बाद कराल, त्याच्यापेक्षा मीच जाऊन काम करून येते। आणि म्हणून आमच्या महिला आता बाहेर पडलेल्या आहेत आणि एसटीला देखील प्रॉफिटमध्ये आणण्याचं काम आमच्या महिलांनी केलंय। आणि यासोबत आपण एक निर्णय केला, आमच्या मुलींना उच्च शिक्षणामध्ये 100% फी माफीचा निर्णय केला। इंजिनियर बनायचं असो, डॉक्टर बनायचं असो, MBA BBA काही करायचं असो, मुलींना 1 लाख 2 लाख 5 लाख फी लागली तरी ती सरकार भरणार आहे। कारण आमच्या लक्षात आलं गरिबांकडे मध्यमवर्गीयांकडे शिकवण्याची इच्छा तर असते, पण घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असली तर आईबाप म्हणतात पैसे कमी आहेत, मुलाला शिकवू, बाई तुझं लग्नच करायचं आहे, तू घरी बस। त्या मुलीला किती हुशार असलं तरी शिकवता येत नाही। म्हणून आम्ही सांगितलं आता काळजी करू नका, आई बापाजवळ पैसे नसतील तर मुलीचे मामा मंत्रालयात बसलेले आहेत, मुलीचं शिक्षण मामा करतील आणि सगळ्या मुलींकरता मोफत शिक्षणाची व्यवस्था आपण या ठिकाणी केली। कारण मुली शिकतील तरच हा देश पुढे जाईल, हा मंत्र घेऊन आपण काम करतोय। त्यासोबत लाडकी बहीण योजना आपण आणली। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1500 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये आपण टाकतो। जेव्हा योजना आणली खूप नावं आम्हाला ठेवली, योजना फसवी आहे, योजना होणारच नाही, पैसा येणारच नाही। जवळजवळ 2.5 कोटी आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे हे आम्ही त्या ठिकाणी डिपॉझिट केले
आणि समोरच्यांची तोंड छोटी झाली. पण मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे, तुमचे सख्खे भाऊ तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकतायत. आणि अर्थातच देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जो मंत्र दिला, एक है तो सेफ है, या मंत्राने या महाराष्ट्रामध्ये जादूचं काम केलं. आमच्या लाडक्या बहिणींनी, आमच्या शेतकऱ्यांनी, आमच्या सामान्य माणसांनी, दीन दलित गोरगरीब आदिवासींनी, आमच्या ओबीसींनी, आमच्या विविध समाजातल्या लोकांनी ज्या प्रकारे एकत्रित येऊन एक अशा प्रकारचं मॅन्डेट दिलं. अनेक वेळा लोक म्हणतात भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, अशा प्रकारचं मॅन्डेट. आणि आमच्या मित्रपक्षांसहित माझे सहकारी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी असतील, किंवा आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार असतील, किंवा रामदासजी आठवले आणि आपले छोटे छोटे सोबतचे पक्ष असतील, या सगळ्यांच्या सहकार्यामुळे एक चांगला विजय आपल्याला मिळाला. या विजयामुळे जबाबदारी वाढली आहे. पण ही जबाबदारी जरी वाढली असली तरी आमचे सगळे वरिष्ठ नेते हे हिमालयासारखे आमच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू. आणि यांनी मला सांगितलं की आम्हाला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक तू लढवावी आणि वॉर्ड 69 मध्ये तू तयारी सुरू कर. मी हो म्हणून तर निघालो, पण माझ्यासमोर प्रश्न असा होता की माझं वयच पूर्ण झालेलं नव्हतं आणि निवडणूक कधी होईल हे माहिती नव्हतं. पण कदाचित दैवानं काहीतरी वेगळं लिहिलं होतं. म्हणजे जी 90 साली होणारी निवडणूक मग 91 ला गेली, 91 ला होणारी निवडणूक 92 ला गेली आणि माझं वय पूर्ण झालं. आणि त्या ठिकाणी या सगळ्या आमच्या नेत्यांनी मला आग्रह करून त्या वॉर्ड 69 मध्ये उभं केलं आणि तिथनं नगरसेवक म्हणून निवडून आलो. आणि कदाचित तेव्हापासनं जी राजकीय आयुष्याला सुरुवात झाली ती इतक्या वेगानं झाली की आजही मागे वळून बघितल्यानंतर 1992चा दिवस, ज्या दिवशी पहिल्यांदा नगरसेवक झालो, तो दिवस कालच घडला असं मला वाटतं. इतक्या वेगानं ही सगळी वाटचाल होत राहिली. महापौर झालो, आमदार झालो, पक्षात महामंत्री झालो, युवा मोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष झालो, पक्षामध्ये प्रदेशाचा अध्यक्ष झालो, मुख्यमंत्री झालो, विरोधी पक्षनेता झालो, पुन्हा उपमुख्यमंत्री झालो, पुन्हा मुख्यमंत्री झालो. अशा प्रकारची ही सगळी वाटचाल, आपण सगळे लोक या वाटचालीचे साक्षीदार आहात. पण निश्चितपणे या प्रकारचा वाटा राहिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता हा या ठिकाणी पोहोचू शकला. आणि अनेक लोकांनी जी काही मेहनत केली, म्हणजे मला या गोष्टीची नेहमीच जाणीव राहिली आहे की माझ्यासारखे, माझ्या क्षमतेचे किंवा कदाचित माझ्यापेक्षा जास्त क्षमतेचे देखील अनेक कार्यकर्ते त्या कालखंडामध्ये होते. पण त्यांच्यामध्ये मला संधी मिळाली आणि म्हणून या ठिकाणापर्यंत मी पोहोचू शकलो. आणि म्हणूनच मी निश्चितपणे आपल्याला सांगतो, सत्ता किती मिळाली तरी ही सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाऊ शकत नाही. कारण मला हे माहिती आहे की मी जे काही आहे ते भारतीय जनता पक्षामुळे आहे. भारतीय जनता पक्षाशिवाय देवेंद्र फडणवीसची काही अवकात नाही. भारतीय जनता पक्षाशिवाय देवेंद्र फडणवीस याचे कुठलाही वजूद नाही. आणि म्हणूनच हा पक्ष माझ्याकरता सर्वस्व आहे. आणि कार्यकर्ते जे या पक्षाला खऱ्या अर्थानं तयार करतात ते देखील माझ्याकरता दैवतासारखे आहेत. आणि म्हणून हा सत्कार आज कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी मी स्वीकारलेला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखा एक सहकारी की ज्यांनी या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा केला आणि प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये तयार केला. आणि ज्यावेळी आपल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मनासारखं यश मिळालं नाही, त्यानंतरही कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं होतं की वी आर डाऊन बट वी आर नॉट आउट, वी आर नॉट फिनिश्ड, आम्ही पुन्हा येऊ हे सांगितलं होतं. आणि कार्यकर्त्यांनी ते चरितार्थ करून दाखवलं. आणि मी माननीय गडकरी साहेबांचे आभार मानेन की या संपूर्ण निवडणुकीमध्ये नितीनजींनी निवडणूक अंगावर घेतली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी सभा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करून एक प्रकारे आपल्या या प्रचाराला नवीन दिशा देण्याचं काम त्यांनी केलं.